नमस्कार मैत्रिणींनो, चला तर मी शेंगोळ्याची आमटी कशी बनायची दाखवणार आहे. बघा, तर लसूण, खोबरं आणि कोथिंबीर काढून घेतलेले आहे. थोडंसं जिरा मोहरी घेतलेलं आहे आणि असं बेसन असं आपण मळून घेतलेलं आहे. ह्याच्यामध्ये ना थोडंसं काळं तिखट, मीठ आणि थोडीशी हळद टाकलेलं आहे. चला तर बघून आपण अगदी मोजक्या साहित्यामध्ये बनवूया आपण हे रेसिपी. अगदी तुम्हाला सुद्धा आवडेल मैत्रिणींनो. चला तर बघूया. तेल गरम करायला ठेवलेलं आहे. जिरा मोहरी टाकून घेऊ ह्याच्यामध्ये. नंतर थोडीशी हळद टाकून घेऊया. हळद, काळं तिखट चवीनुसार, खोबरं बारीक केलेलं असं परतून घेऊया. थोडंसं त्याच्यामध्ये पाणी ॲड करू. थोडं थोडंसं करणार आहोत, अंगाच्या पाण्याने शिजणार. अजून थोडंसं पाणी ॲड करू ह्याच्यामध्ये. उकळलेले आहेत, सोडून घेऊ. बघा किती छान असा कट आलेला आहे भाजीला. बारीक गॅसवर 5 मिनिटं ठेवून घेऊ. किती छान अशी झालेली आहे भाजी आपली. खाण्यासाठी तयार आहे.